नमस्कार मंडळी, तर आज आहे डे 2। सकाळी लवकर उठून निघालो आम्ही चाय नाश्ता करायला। चहा नाश्ता करून निघालो आम्ही पुढच्या स्पॉटकडे, म्हणजेच आळंदीला। संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर होतं आणि तिथे पण खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं। दर्शन घेऊन झाल्यावर निघालो आम्ही पुढच्या प्रवासाकडे शिवजन्मभूमीत। तर आम्ही गेलो होतो शिवनेरी किल्ला पाहायला। किल्ला चढत असताना नेक्स्ट लेवल एनर्जी येत होती आणि असं वाटत होतं कधी एकदा वरी पोहोचते। फायनली 1.5 तासानंतर आम्ही पोहोचलो आणि हीच ती इमारत आहे ज्यात मराठी अस्मितेचा सूर्य जन्मला। त्यानंतर मी वरती एक रूम होती तिथे गेलो। एसीची सुद्धा गरज लागणार नाही इतकं थंड रूम होतं ते। मला तर तिथंच बसावंसं वाटत होतं। थोडा वेळ बसून निघालो आम्ही शिवाई देवी मंदिरला। तेवढ्यात माझी नजर गेली भगवा झेंडाकडे। भगवा झेंडा खूप मस्त फडकत होता। देवीचे दर्शन घेतले, गड फिरून निघाले मी गड उतार व्हायला। गडावरचे दृश्य इतकं भारी होतं की शब्दात मांडता येणार नाही। मिसळ खाऊन निघालो आम्ही पुढच्या स्पॉटकडे। तेवढ्यात पावसाने हजेरी दिली। आम्ही गेलो होतो रांजणगाव येथील महागणपतीला। रांजणगाव येथील गणपती अष्टविनायक मधील एक आहे। तिथेही खूप चांगलं दर्शन झालं। आम्हाला निघायचं होतं सोलापूरला, तेवढ्यात पावसाने जोरदार हजेरी दिली। त्यानंतर थांबलो जेवणासाठी आणि निघालो घरी। तर मंडळी भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये। टाटा बाय बाय, खतम।